तालुक्यातील सुरगाव ग्रामपंचायत हद्दीत सर्वे नंबर 193 वर 1 हेक्टर जमिनीवर शासनामार्फत MMRDA कडून कत्तलखाना विकसित करण्याचा प्रयत्न सुरू झाला आहे। हा प्रयत्न सुरू झाल्याने ग्रामस्थ संतापले असल्याचे यावेळी विविध हिंदू संघटना, राजकीय पक्ष व उमरेड तालुक्यातील स्थानिक परिसरातील ग्रामपंचायतीच्या शिष्टमंडळाने उमरेड उपविभागीय अधिकारी विद्यासागर चव्हाण, उमरेड तहसीलदार मनोहर चव्हाण व नायब तहसीलदार प्रदीप वरपे यांच्या निदर्शनात आणली। कत्तलखानामुळे आजूबाजूच्या शेती नष्ट होऊन परिसरात दुर्गंधी माजेल, शेतकरी व पर्यावरणाचे नुकसान होणार आहे। या भागात शेतकऱ्यांवर सातत्याने असे प्रकल्प लादले जात आहे। सुरगाव, खापरी राजा, आनंदवन, चनोडा, नवेगाव, कळमना, दीपाला, लांजाळा, उंदरी, डोंगरगाव, पाचगाव, चंपा, हळदगाव, वडेगाव आदी विविध गावांमध्ये धार्मिक व शैक्षणिक शाळा आदी स्थळे आहेत। त्यांना कामाचा जाच होणार असल्याने MMRDA कडून सुरगाव ग्रामपंचायत खसरा क्रमांक 193 क्षेत्र 16.28 हेक्टर पैकी 1 हेक्टर जागामध्ये निवड केलेल्या कत्तलखाना तात्काळ नामंजूर करावा अशी मागणी यावेळी सुरगाव ग्रामपंचायतीच्या सरपंच सुरेखा गाडबोई, चंपा ग्रामपंचायतीचे माजी सरपंच आतिश पवार व गोशाळा महासंघ नागपूर अध्यक्ष प्रदीप कश्यप यांच्यासह 40च्या वर उमरेड तालुका विश्व हिंदू परिषद व आदी विविध हिंदू संघटनेसह स्थानिक ग्रामपंचायत सरपंच व राजकीय क्षेत्रातील नेते त्यांच्या शिष्टमंडळाने निवेदनामार्फत केली आहे। नहीं चलेंगे, नहीं चलेंगे, कत्तलखाना बंद करो, बंद करो, बंद करो, कत्तलखाना बंद करो, बंद करो, बंद करो। जय श्रीराम। सुरगाव हद्दीत कत्तलखाना सुरू झाल्यास कत्तलखान्यामुळे निघणारे धूळ, दुर्गंधी, दूषित पाण्यामुळे संबंधित 15 गावातील शेतकरी, शाळेकरी व ग्रामस्थांना याचा नाहक त्रास सहन करावा लागेल। सुरगाव कत्तलखान्यात सर्व हिंदू संघटना व स्थानिक ग्रामपंचायतीच्या ग्रामस्थांचा कडाडून विरोध आहे। तात्काळ सुरगाव येथील कत्तलखाना शासनाकडून नामंजूर करण्यात यावा अशी मागणी संपूर्ण तालुका व जिल्हा स्तरावर होत आहे। सर्व स्थानिक ग्रामस्थांचा प्रचंड रोषाला सामोरे जावे लागेल असा इशारा चंपा ग्रामपंचायतीचे माजी सरपंच आतिश पवार यांनी दिला आहे। से मेरा नम्र निवेदन है कि सुरगाव स्थित कत्तलखाना नहीं खुलना चाहिए। इसकी कोई हमें आवश्यकता नहीं है। पर्यावरण, वायु प्रदूषण और हर प्रकार से मानव के हित में नहीं हो। कत्तलखाना नहीं खुलेगा, हम सब इसके विरोध में हैं। पूरा नागपुर जैन समाज इसके विरोध में है। अभी सिर्फ जैन समाज विरोध में है, आगे पूरा नागपुर शहर विरोध में होगा।